नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनलवर. ज्याचं नाव आहे चौकली. तर आज मी आणि अजून 2 जण आहेत, असे आपण 3 जण आहेत. तर आम्ही निघतोय सकाळ सकाळ सिंहगडवर इथून पुण्यातून. आणि आत्ता जवळपास 7 वाजत आले. तर मला यांनी 6 वाजता म्हणलं उठून ठेव, आणि 7 वाजता आले तर तरी पण मी इथंच आहे. तर आम्ही निघतो आता इथून. आम्हाला जवळपास पाऊण तास तर आमच्या लागणारच आहे. चालतंय, तर मग आपण भेटूया तिथे गेल्यानंतर. चाय टाइम दोस्तो, चाय टाइम. चाय प्यायला थांबलो, पण मी काय चाय प्यात नाही, थांबलो चाय हे घेतला यांनी चाय. आता जवळ चालत एक 15 ते 20 मिनिटाचाच रस्ता राहिला. तर मित्रांनो, एक गडाच्या आम्ही पायथ्याशी आलतोच, परंतु सीन एवढा भारी त्याच्यामुळं आम्हाला थांबावं लागलं. इथं सगळी वर्दळ चालू आहे, थांबलेत पण काही काही जण इथं बघण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी रविवारमुळं पॉसिबल होतात इथं पुण्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त रविवारमुळं, ठीक आहे. आणि इकडं तर आहेच, इकडं तर आहेच व्ह्यू. बांधकाम चालू आहे कुठेतरी, तिथून क्रेन आणलं, इकडे खाली चाललंय सगळं. नाही नाही नाही, सॉरी, इथं चालू, इथंच हे याचाच विषय हा सगळा. गडावरती ठिकठिकाणी असे तोफाबद्दल व त्या ठिकाणाबद्दल माहिती दिलेली आहे. इथं समाधीचं काम चालू आहे राजाराम महाराजांच्या रिनोव्हेशनचं. ठीक आहे, ते सध्या काम चालू आहे. तो आहे राजगड, आणि तो आहे तोरणा. म्हणजे सिंहगडापासून जवळच आहेत, म्हणजे जास्त लय पण जवळ नाहीत. या सिंहगड काय स्वेटर घेतली जाते ना अंगावर, स्वेटर घेतली जाते ना अंगावर. इथं अजून बघा कोणाचं आहे का. तर मी आलो आता इकडं कल्याण दरवाजाकडे सध्या मी आलेलो आहे इकडं, तुम्ही पाहू शकताय. आणि कल्याण दरवाजाचा एक ओव्हरव्ह्यू द्यायचा म्हटलं तर हे बघा तुम्ही, कल्याण दरवाजा आहे. हे आहे कल्याण दरवाजा, तुम्ही पाहू शकताय. एकदम आता इथून आता बांधकामच एवढ्या वर्षाचं जुनं आहे की ते तरी किती दिवस टिकणार, नाही का. परंतु महाराष्ट्र शासनानं काम चालू करायला पाहिजे याचं पुनर्वसनाचं. आपण मगाशी त्या तिथं होतोच, ठीक आहे. एवढी मेहनत घेणं ह्या गडाला वरतीट आहे. आय मीन फक्त ह्या गडाला नाही म्हणत मी असं नाही म्हणत फक्त ह्या गडाला. सगळ्या गडाला जेवढं पॉसिबल होतं तेवढ्या गडाला तुम्ही जावा. आणि खरंच यार वरतीट आहे. महाराजांनी केवढं किती काय काय केलंय.
सॅक्रिफाईस केली आपण निदान पाहू पण शकत नाही का यार. चढून आलोय आणि अशा 10 पावले असं चालू मित्र खाली 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 खाली. तुम्ही बघू शकताय मागच्या वेळ किती भारी, विशेष नाही त्याच्यात. हे पाहू शकता तलाव, त्यात बेंडुकुळे आहेत सध्या, ते पाणी पिऊन पिऊन संपत आलेलं आहे. आणि इकडे आहे जीवनाचा एंड पॉइंट. हा कुठला पॉइंट आहे हा? एंड पॉइंट. हे लोक आयुष्याला कंटाळले, त्यांनी इकडे या आणि इथून उडी टाकून द्या. आपण सारखं सारखं इथंच येतो. मग आपण इथंच चालतो ना आपण त्याच्यातूनच. तर आम्ही अशा प्रकारे लास्टच्या स्टॉपला थांबलोत, म्हणजे लास्टच्या पॉईंटला थांबलोत. आणि आम्हाला सध्या फॉरेनर दिसले तर ते पण व्हिजिट करू राहिलेत. म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी म्हणा, नाही तर या गडकिल्ल्यासाठी नाही, महाराष्ट्रासाठी म्हणा, भारतासाठी म्हणा, नाही का. ते गडकिल्ले फिरू राहिले, ते इथे जाणू राहिले. याच्यापेक्षा अजून महत्त्वाचं काय आहे, नाही का. तुम्हाला ऐकू तुम्ही फॉरेनर, हे फॉरेनर आहेत, त्यांच्या परमिशनशिवाय आपण व्हिडिओ नाही काढू शकत, मला तर असं वाटतंय, नाही का. त्यामुळं मी तुम्हाला जास्त काय दाखवत नाही. तर स्वप्नील, नमस्कार. आपण एंडिंगला आहोत सध्या. कृपया कोणी जीवनाला कंटाळला असेल तर माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे, सिंहगडावरती या आणि इथून आरामशीर उडी टाकून तुम्ही तुमचं जीवन संपवू शकता. आणि धन्यवाद. एवढी तहान लागली होती गड चढून आणि एवढं उन्हामध्ये फिरून, पण अक्षरशः इथं पाणी भेटलं आम्हाला. आणि एकदम काचेसारखं निव्वळ पाणी होतं, एकदम पिण्यासारखं होतं पाणी हे. आणि इथं 12 महिने काय काय लोक पाणी असतं. चालत आम्ही एका मंदिराजवळ आलो. इथं तोफ आणि या मूर्तीसुद्धा होत्या इथे. आपण बघूयात मंदिर कशाचं आहे ते. आणि अजून इथे एक तोफ भेटली आम्हाला. तर आम्ही पोहोचलो अमृतेश्वर भैरव मंदिर या ठिकाणी. तर या ठिकाणचा व्ह्यू आतमध्ये मी काही कॅप्चर केलेला नाही. इथे असणारी एक मूर्ती आपणास सांगून जाते ती रात्र किती भयानक होती. श्री तानाजी मालुसरे यांनी प्राणाची आहुती दिली. आधी लंगीन, कोंढाण्याचं, मगच रायबाचं असे हे तानाजी मालुसरे. राजगडाला जाग आली, हा संदेश राजगडाला पोचला. राजगडावरून महाराजांना पाठवलं, ताबडतोब व्यवस्था केली. जाऊन राजगडावरून जाऊन म्हटलं, तू बरं दे, आता तुम्ही जाऊ शकता कोंढाण्याला. माझा लाडका कोंढाणा पच्ची झाला असं म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात डिक्लेअर केला. आणि मौल्यांनो, आज तुम्ही या गडाचं नाव काही म्हणाली गड आला. आपण व्यक्त केले, दोन्ही वीरांना विराजमध्ये प्रिताला किल्ले पुरले. त्याचं थोडंसं अनेक बांधलं होतं, पण ते पडगड गेलेली त्याच्या असणाऱ्या चौथऱ्याची, तानाजी मालुसरेंच्या असणाऱ्या तसा प्रेम इथून पालखी महाराजांनी इथून तानाजी मालुसरेंचं प्रेम पालखीत भरलं. ते म्हणजे राजगडाला नेलं. राजगडाच्या पायथ्याला पाणी दरवाजे. इथं विविध ठिकाणी तुम्हाला असे स्टॉल लागलेले दिसतील. तुमची नाश्त्याची चांगली सोय होणार आहे. काय इथं आपण बघू शकता. आता इथं अननस आहे, पिरो आहे, आंबा आहे, ककडी. पाणी झाले आतमध्ये. तर अशा प्रकारे हा प्रवास आमचा संपला. मी आलो रमोरात. सौला असं सपोर्ट करा आणि लाईक करा. नाही, थांबा. हा, निघायचा टाइम झाला सध्या तर, पण तुम्ही निघू नका. चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा.